नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोपा असा प्रश्न घेऊन आलो, गुणाकार। पण गुणाकार तुम्हाला सर्वांना येते, पण हा गुणाकार आहे दशांशाचा। तर दशांशाचा गुणाकार करायचा कसा? तर आपण जे गुणाकार करतो त्याच पद्धतीने करायचा। फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, दशांश चिन्ह द्यायचं कुठं हे आपल्याला समजलं पाहिजे। तर दशांश चिन्ह देण्याचं तुम्ही आता इथून पुढे कधीच विसरणार नाही, हे याच व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहे। तर पहा, या ठिकाणी अगोदर आपण हे दोन येतं, तर दोन जशाच तसे लिहून घेऊया, दोन। परत या ठिकाणी 0 2 आहेत, तर आपण या ठिकाणी दोनच लिहून घेऊया, याचेही दोन लिहून घेऊया, परत या ठिकाणी दोन लिहून घेऊ। ठीक आहे। तर आता दशांशाचा आपण विचारच करायचा नाही पूर्ण गणित होईपर्यंत। तर पहा, या ठिकाणी काय होईल, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16। ठीक आहे। आता या ठिकाणी 16 लिहिले मी। तर आता या ठिकाणी 16 लिहिल्याच्या नंतर दशांश चिन्ह द्यायचं कसं ते या ठिकाणी सांगतो। पहा, आता दशांशाचे घर मोजूया, 1 2 3 4 5 6। आता उजवीकडून 6 संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे, तर इथं संख्या पण दोनच आहे। मग राहिलेल्या संख्या आपण मनाने या ठिकाणी शून्य घ्यायचे। किती शून्य घेणार? मग 4 शून्य या ठिकाणी दशांश चिन्ह देणार, आणि हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे। तर फायनली उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।